जय हिंद. तर आकाशात दिसले डूम्सडे एअरक्राफ्ट म्हणजे नेमकं काय? वर्ल्ड वॉर 3ची वॉर्निंग ही चर्चा जगामध्ये सगळीकडे सुरू आहे. नेमकं हे मॅटर काय? विचार करा, एक विमान दिसलं म्हणजे जगामध्ये एवढ्या मोठ्या काय गोष्टी घडायला लागल्या की लोक डायरेक्ट वर्ल्ड वॉर 3ची चर्चा करायला लागली. त्याचं कारण म्हणजे पोरो, हे विमान काही साधं नाही. हे विमान जे आहे ना, हे ज्या ज्या वेळेस हवेमध्ये उडले त्यावेळेस जगामध्ये काहीतरी इमर्जन्सी आलेले आहेत. ठीक आहे, आता नेमकं असं का? आता बघा, कालचाच विषय, काल म्हणजे 2 दिवसाकालचा विषय आहे. आकाशामध्ये एक विचित्र विमान दिसलं. हे विमान म्हणजे काही साधं प्रवासी विमान नाही, किंवा हे विमान म्हणजे साधं फायटर जेट नाही, तर कोणतेही एअरलाईन नसलेलं विमान. ठीक आहे, या विमानाचं नाव आहे डूम्सडे एअरक्राफ्ट. ठीक आहे, या विमानानं काय केले तर, विषय असा आहे, हे विमान उडल्यानंतर जगभरातल्या सोशल मीडियावरती एकच प्रश्न यायला लागला, ते म्हणजे डूम्सडे एअरक्राफ्ट म्हणजे नेमकं काय. आणि हे जे विमान उडले तर ही आपल्या देशासाठी, आपल्या जगासाठी, सगळ्या मानवतेसाठी धोक्याची घंटा आहे का? ठीक आहे, याबद्दल आज आपल्याला नेमकं काय मॅटर काय आहे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं. हे डूम्सडे नावाचं जे एअरक्राफ्ट आहे हे म्हणजे नेमकं काय? तर बघा, ह्या डूम्सडे एअरक्राफ्टला म्हणतात फ्लाईंग वॉर हेडक्वार्टर्स. काय म्हणतात? फ्लाईंग वॉर हेडक्वार्टर्स. अणुयुद्धाच्या वेळी वापरण्यात येणारं हे विमान आहे. ज्या ज्या वेळेस जगामध्ये ॲटॉमिक बॉम्बचा वापर होईल त्यावेळेस या विमानाला वापरण्याचा साठी याला बनवलेलं आहे. जमिनीवरील सरकार असेल किंवा सैन्य असेल, हे जरी नष्ट झालं तरी युद्धाचं नियंत्रण जे आहे ते हवेतून चालू राहावं यासाठी या विमानाला तयार केलेले. म्हणजे बघ, विचार करा, जर जगामध्ये कधी अणुबॉम्बचा हल्ला झालाय तर त्या अणुबॉम्बच्या हल्ल्यामध्ये जर एखाद्या देशाचं सैन्य जरी नष्ट झाले किंवा जमिनीवरचं सरकार जरी नष्ट झाले तर त्यावेळेस युद्धाचं नियंत्रण कोणीतरी करायला पाहिजे, आणि ते नियंत्रण करण्यासाठी हवेमधून ते नियंत्रण व्हावं यासाठी या विमानाला तयार केलेलं आहे. हे विमान उडालं याचा अर्थ असतंय की जगामध्ये काहीतरी गंभीर घडत आहे. आणि अशीच एक घटना 2-3 दिवसाखाली घडली. तुम्हाला माहीत असेल, नुकतंच अमेरिकेच्या सैन्यानं व्हेनेझुएलाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना पकडून नेले. ठीक आहे, आणि त्यामुळं हे विमान जे आहे हे चर्चेत आले. या विमानाच्या नावाचा डूम्सडेचा अर्थ जर बघितला तर या विमानाचा सरळ सरळ अर्थ आपल्याला असा लावता येते, ते म्हणजे जगाचा शेवट. याला न्यूक्लिअर वॉर म्हणतात किंवा वर्ल्ड वॉर 3. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कोलॅप्स किंवा मॅसिव्ह अटॅक अलर्ट, ह्या 4 विषयांसोबत किंवा ह्या 4 शब्दांसोबत ह्याला जोडून का पाहत आहेत? लक्षात करा, हे विमान उडालं तर जग नॉर्मल नाही हे निश्चितच आहे बघा. कारण आत्तापर्यंत इतिहासात जेवढ्या जेवढ्या वेळा हे विमान उडाले त्यावेळेस जगामध्ये काहीतरी अशा भयानकवाल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता बघा, जगातील सर्वात प्रसिद्ध असं हे जे विमान आहे हे अमेरिकेनं बनवलेलं एक एअरक्राफ्ट आहे. त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये माहिती घेऊ, म्हणजे आपल्याला पुढच्या आणखी विषयावरती चर्चा करता येईल. US असेल, अमेरिका जे आहे, या अमेरिकेनं या विमानाला E4B नाईट वॉच असं त्याचं नाव आहे बघा. E4B नाईट वॉच. जर विमानाचं असं रडार असते, तुम्हाला माहिती आहे, जे की विमानांना रस्ता दाखवत असते, त्याच्यामध्ये प्रत्येक विमानाचं, समजा आपल्या इंडियाचं असेल तर त्याच्या पुढं असं लिहिलं असते एअर इंडिया AI, आणि आपल्या फ्लाईटचा नंबर समजा 702, अशा आपल्या प्रत्येक विमानाची माहिती दिलेली असते. म्हणजे ते जसं आपल्या गाडीची नंबर प्लेट असते त्याप्रमाणे विमानाची ही नंबर प्लेटच समजा ही अशी रडारवर इथं कुठेतरी हे विमान दिसत असते. पण ज्या ज्यावेळेस रडारवरती हे E4B, ठीक आहे, हे वाला नंबर ज्यावेळेस रडारवर दिसला त्यावेळेस हे रडार ऑपरेट करणारा जे माणूस असेल ना त्यावेळेस, ते ATC एअर ट्रॅफिक कंट्रोलर, त्याची तर समजा ते तर वाटच लागली त्या माणसाची. कारण ज्यावेळेस हे विमान हवेमध्ये दिसलंय याचा अर्थ हे जग कशात तरी धोक्यामध्ये आहे. यालाच आणखी दुसरं नाव जर बघितलं तर फ्लाईंग पेंटागॉन म्हणतात. अमेरिकेचं सुरक्षा यंत्रणेचं सर्वात प्रमुख जे ऑफिस आहे त्याला पेंटागॉन म्हणतात. आणि त्या ऑफिसमध्ये जेवढ्या फॅसिलिटी आहेत त्याच फॅसिलिटी सगळ्या ह्या विमानामध्ये आहेत. दुसरी गोष्ट, प्रेसिडेंट आहेत किंवा टॉप जनरल जे आहेत यांच्यासाठी हे विमान बनवलेलं आहे. न्यूक्लिअर अटॅकमध्येही हे विमान काय राहते, तो सुरक्षित राहते, याला काहीच होत नाही. ॲटम बॉम्ब जरी खाली एखादा ब्लास्ट झाला असेल तरी पण ह्या विमानाला त्याच्यापासून पण सुरक्षित राहण्यासाठी याला डिझाईन केलेलं आहे. रशियाकडे सुद्धा अशा प्रकारचे एक विमान आहे ज्याचं नाव आहे एल्युशिन I-180. याला फ्लाईंग क्रेमलिन पण म्हणतात. ठीक आहे, त्याच्यासाठी बघा, आता आपल्याला आणखी थोडेसे याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत त्याबाबत आपण थोडी चर्चा करू. या विमानाची भयंकर क्षमतेचा जर विचार केला पूर्व, तर न्यूक्लिअर एक्सप्लोजनसाठी त्याच्यामध्ये पण हे राहणार आहे, न्यूक्लिअर एक्सप्लोजन विथस्टँड, म्हणजे एक्सप्लोजन झाल्यानंतर पण हे विमान जशास तसं राहू शकते. याच्यामध्ये 100पेक्षा जास्त अँटिनास लावलेले आहेत. जगातील कोणत्याही देशाच्या सैन्याशी ते डायरेक्ट संपर्क साधू शकते. त्याच्यानंतर EMP अटॅकपासून पण हे सुरक्षित राहू शकते.
हवेमध्ये 7 ते 10 दिवस राहू शकणारं हे विमान आहे. म्हणजे ह्याचं जर विमान संपलं तर हवेमध्ये ह्याच्यात रिफ्युलिंग करता येते, ती सुद्धा याच्यामध्ये रिफ्युलिंग, एअर टू एअर रिफ्युलिंग टेक्नॉलॉजी सुद्धा ह्या विमानामध्ये वापरलेली आहे. हे विमान म्हणजे आकाशातील युद्ध नियंत्रण केंद्र असं याच्याबद्दल सगळेजण बोलतात. आता काल हे विमान दिसलंय याच्याबद्दल नेमकं काय आहे, तर बघा, हे विमान दिसण्याचे पॉसिबल रिझन्स याबद्दल जगातले जे काही एक्सपर्ट आहेत ते चर्चा करायलेत. नेमकं काय झालं असेल, हे विमान का बरं दिसले, तर त्या चर्चेमध्ये जर पाहिलं तर याच्यात सगळ्यात मोठा जगामध्ये एक युद्ध सराव चालू आहे का जागतिक लेवलचा, याबद्दल पण काही जे एक्सपर्ट आहेत त्यांचं मत असं आहे की जगामध्ये युद्ध सराव सध्या चालू आहेत. कारण त्याचं जगात आपल्याला बऱ्याच ठिकाणी युद्धाचं वातावरण तयार झालेलं सुद्धा पाहायला मिळते. न्यूक्लिअर थ्रेट अलर्ट, जर एखाद्या म्हणजे अमेरिकेलाच एखाद्या देशाने न्यूक्लिअरची थ्रेट दिली असेल, वॉर्निंग दिली असेल, त्या काळामध्ये सुद्धा हे विमान हवेमध्ये फ्लाय करू शकते. किंवा या असे जगामध्ये फक्त 4 विमान आहेत जे की अमेरिकेकडे आहेत, ठीक आहे, रशियाचं वेगळं आहे, ठीक आहे. आणि ह्या 4 विमानापैकी एक विमान जे असते ते नेहमी 24 तास काय असते, रेडी टू फ्लाय कंडिशनमध्ये ठेवलेलं असते, पण हवेमध्ये नाही बरं, जमिनीवरच असते पण रेडी टू फ्लाय असते. आणि जर ते हवेमध्ये उडले ह्याचा अर्थ हे पॉसिबल कारण आहे त्याची, त्यापैकी मोठा जागतिक युद्ध सराव असू शकते, किंवा न्यूक्लिअर थ्रेट असते, किंवा राष्ट्राध्यक्ष जे आहे यांच्या सुरक्षेवरती, जर कधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावरती सुरक्षेच्या बाबतीनं काय असं जर कधी धोका आला तर त्यावेळेस पुन्हा त्यांना घेऊन हे विमान हवेमध्ये उडू शकते. त्यानंतर सिक्रेट जे इंटेलिजन्सचे ऑपरेशन आहेत अशा बाबतीमध्ये पण सुद्धा हे विमान काय करू शकते, तर हवेमध्ये फ्लाय करू शकते. त्याच्यानंतर शत्रू देशांना सायलेंट वॉर्निंग देण्यासाठी सुद्धा या विमानाचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट पाडण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाते. हे विमान फक्त शोसाठी उडत नाही बरं, हे लक्षात घ्या. आणि हेच विमान आपल्याला 2 दिवसाखाली हवेमध्ये उडताना दिसले. पुढे बघा, इतिहासामध्ये हे विमान कधी कधी उडलं होतं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे आज उडले म्हणजे ह्याचा अर्थ काहीतरी जगामध्ये चालू आहे. त्याच्यात जर पाहिलं तर 9/11चा जे काय अमेरिकेवरती टेररिस्ट अटॅक झाला है ना, त्यावेळेस पण सुद्धा हे विमान हवेमध्ये टेक ऑफ केलं होतं ना, हवेमध्ये होतं हे. त्याच्यानंतर कोल्ड वॉरच्या टाईममध्ये अनेक वेळा हे विमान आपल्याला हवेत उडताना दिसले. रशिया युक्रेन वॉरच्या एक्सक्लेशन झालं होतं, ठीक आहे, त्यावेळेमध्ये पण आपल्याला दिसते, एस्केलेशन म्हणू शकतो आपण, त्यावेळेस पण आपल्याला दिसले. त्याच्यानंतर नॉर्थ कोरियानं मिसाईल टेस्ट केली होती, त्यावेळेस सुद्धा हे विमान हवेमध्ये उडलं. म्हणजे ह्याचा अर्थ बघा, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा जग जे धोक्याच्या उंबरठ्यावरती उभं होतं, जेव्हा जेव्हा जगामध्ये धोक्याची घंटा वाजण्याची सुरुवात झाली होती किंवा वाजण्याच्या जवळपासच पोहोचलं होतं, त्यावेळा हे विमान हवेमध्ये उडले. आणि म्हणून इतिहासकार किंवा जे कोणी एक्सपर्ट आहेत ते ह्याच्यावरती चर्चा हीच करतायत की आता हे विमान हवेमध्ये उडायले, अमेरिकेचं व्हेनेझुएला सोबत असेल किंवा अमेरिकेचं इराण सोबत जे काही सध्या टेन्शनचं वातावरण निर्माण झाले, आणि अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये हे विमान हवेत दिसते, याच्यावरून सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. जगामध्ये जर बघितलं तर जागतिक वास्तवामध्ये बघितलं तर ह्याला स्ट्रॅटेजिक प्रिपेअर्डनेससाठी किंवा मिलिटरी सिग्नलिंगसाठी आणि सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणून भीती पसरवणं हेही या युद्धाचं हत्यार असू शकतं, त्यासाठी सुद्धा ह्याला फ्लाय केलं असू शकते, अशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत. तर आपल्या भारतामध्ये ह्याला अपशकुन म्हणालेत, वाईट संकेत म्हणालेत आणि अनर्थाची चाहूल म्हणालेत. ह्या गोष्टी आपल्या भारताच्या मानसिकतेबद्दलच्या आहेत आणि ह्या जागतिक वास्तव आहेत, ठीक आहे. आपल्या इथं हा शब्द जरी वापरत असतील तरी पण कुठंतरी याच्या पाठीमागं काहीतरी नेमकं घडायले, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात देण्याची गरज आहे. बरं, मग याच्या पाठीमागं वर्ल्ड वॉर 3चा इशारा आहे का, जगामध्ये 3रं महायुद्ध होऊ शकते का, तर बघा याचं उत्तर आहे थेट युद्ध सुरू झालं असं नाहीच, ठीक आहे. पण याला आपण तयारी पूर्ण अवस्थेमध्ये आहे ही गोष्ट आपण या बाबतीतून समजून घेऊ शकतो. म्हणजे बघ ना, जर आता सध्या युद्ध चालू आहे का, तर नाही होऊ शकते का माहिती नाही, पण जर होणार असेल तर त्याच्यासाठी अमेरिकेनं त्यांच्या ह्या विमानाला, म्हणजे हे विमान म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा गडी आहे त्यांचा, आणि याला बाहेर काढले याचा अर्थ अमेरिका पूर्ण तयारी करत आहे किंवा पूर्ण तयारीच्या अवस्थेमध्ये आहे. अमेरिकेला हे जगाला दाखवायचं आहे, अमेरिकेला हे सायकोलॉजिकल जगावरती एक इम्पॅक्ट पाडायचं आहे, एक भीती दाखवण्यासाठी सुद्धा हे विमानाला बाहेर काढलं असू शकते. दुसरी गोष्ट बघितली तर जागतिक तणाव वाढलेला आहे, जगामध्ये वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात तणाव जिथं तिथं आपल्याला पाहायला मिळतात. रशिया युक्रेन असेल, अमेरिका इराण असेल, अमेरिका व्हेनेझुएला असेल, भारत पाकिस्तान असेल, अशा बऱ्याचशा देशांमध्ये काय दिसतंय, पुन्हा चीनचं पण बघितलं तर थोडंसं मॅटर चालूच आहे. असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे जागतिक तणाव चालू आहे, या तणाव वाढलेल्या ठिकाणामध्ये सुद्धा आपल्याला हा एक इशारा म्हणून या विमानाला वापरला असू शकते. त्याच्यानंतर न्यूक्लिअर पॉवर जे आहेत हे अलर्ट मोडमध्ये आहेत, आणि ह्या चेक करण्यासाठी सुद्धा हे विमानाला टेक ऑफ केला असेल. शांतता म्हणजे सुरक्षितता नाही, ही गोष्ट आपल्याला सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे. सामान्य नागरिकांसाठी याची चर्चा
किंवा याचा अर्थ नेमका काय. तर बघा, आपण सगळ्यांनी याच्यामध्ये पॅनिक होण्याची, घाबरण्याची गरज नाही, पण आपण ह्याच्यामध्ये जागरूक होणं गरजेचं आहे. मीडिया मॅनिप्युलेशन ओळखा, फेक न्यूजपासून सावध राहा. ठीक आहे, भीतीपेक्षा माहिती महत्त्वाची आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा, त्यांना कळू द्या नेमकं जगामध्ये काय चालू आहे. बाकी लोकांना जरी नाही पाठवला तरी अभ्यास करणाऱ्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. त्यांना नेमकं कळायला पाहिजे की जग सध्या कोणत्या सिच्युएशनमधून चालले, जगात नेमकं काय चालू आहे. या सिरीजचे मी 2-3 व्हिडिओ टाकणार आहे. अमेरिका, व्हेनेझुएला यासोबत याच्या झालेल्या मॅटरबद्दल पण आपण थोडीशी चर्चा करू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर एकदा या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि हा व्हिडिओ जास्त मुलांपर्यंत पाठवा. सरकार आपल्याला सगळं सांगते का, याबद्दल पण थोडीशी चर्चा करू. तर सरकार आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगत नसते. अनेक गोष्टी अशा असतात ज्या क्लासिफाईड असतात, ज्या सिक्रेट असतात. नागरिकांना पॅनिक होऊ नये म्हणून सत्य अनेकदा लपवलं जातं. इतिहासाचा साक्षीदार आहे. ठीक आहे, आणि आता जाता जाता सर्वात महत्त्वाचं, हे विमान उडालं म्हणजे युद्ध आज नाही, पण युद्धाची तयारी पूर्ण झालेली आहे किंवा युद्धाची तयारी परिपूर्ण आहे, असा एक्सपर्टमध्ये याच्याबद्दलची चर्चा सुरू आहे. आज जरी शांतता आहे पण उद्याची खात्री नाही. त्यामुळं आपण सर्वांनी या गोष्टीबद्दल सजग राहणं, जागरूक राहणं ही काळाची गरज आहे. या डूम्सडे एअरक्राफ्टबद्दल थोडंसं तुम्हाला याचं मला मधल्या साईडचं चित्र जे आहे ते दाखवायचं आहे. यामध्ये तुम्ही इथं पाहू शकतात, याच्यामध्ये तुम्हाला हे जे बंकर्स दिसतात, हे जे सगळं विमान आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे याच्यावरती कसलाही कोणत्याही मिसाईलचा अटॅक होत नाही. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर या विमानावरती मिसाईलचा अटॅक होत नाही आणि याचं जे कवच आहे, याची जी बॉडी आहे, याला फ्युजलाज म्हणतात. त्या फ्युजलाज जे आहे याची निर्मिती अशी केलेली आहे की या विमानामध्ये आजूबाजूला मिसाईलचा जरी आजूबाजूला ॲटम बॉम्बचा जरी अटॅक झाला तरी पण याला काय होत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये सुपर हाय फ्रिक्वेन्सी सॅटेलाईट कम्युनिकेशन अँटीना दिलेला आहे, जे की विमान हवेमध्ये असताना डायरेक्टली सॅटेलाईटसोबत कम्युनिकेशन करून जगामध्ये कोणत्याही ठिकाणी असणाऱ्या युद्धनौका असतील, पाणबुड्या असतील, विमानं असतील, जहाज असतील किंवा जमिनीवरचं एखादं एअरबेस असेल, या सर्वांसोबत, तसेच जमिनीच्या किंवा पृथ्वीच्या बाहेर असणाऱ्या सॅटेलाईटसोबत सुद्धा हे विमान काय करू शकते, डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकते, त्याच्यासोबत डायरेक्टली चर्चा करू शकते. याच्यामध्ये कम्युनिकेशन सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर यामध्ये तुम्ही बघितलं असेल इथं भरपूर असे वॉरहेड दिलेले आहेत, सिस्टम्स आहेत, सिग्नल्स आहेत आणि याच्यामध्ये VVIPसाठी राहण्यासाठी सुद्धा, राष्ट्रपतीसाठी राहण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत इतर जे काही सेनेचे प्रमुख असतील या सर्वांसाठी राहण्यासाठी सुद्धा यामध्ये व्यवस्था आहे. तर अशा प्रकारे हा डूम्सडेचा विमानाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याबद्दल जास्तीत जास्त जागरूक राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका. युद्धाची तयारी आहे, युद्ध नाही, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना धन्यवाद. जय हिंद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.